हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. नारसिंह वपुः. माणूस व सिंह या दोघांचेही अवयव मिळून ज्याचे शरीर बनले आहे तो नारसिंह वपुः. हे नाम भगवंताच्या नरसिंह अवताराकडे निर्देश करते. एकीकडे सदोदित नारायण नारायण हे भगवंताचे नाम मुखी असणारा भक्तश्रेष्ठ प्रल्हाद, तर दुसरीकडे भगवंताचे नाम घेणाऱ्या आपल्या मुलाचा रागराग करणारा हिरण्यकश्यपू. ब्रह्मदेवाला तपाद्वारे प्रसन्न करून घेऊन या हिरण्यकश्यपूने 3 वर प्राप्त करून घेतले. 1. कुठल्याही माणसाद्वारे वा प्राण्याद्वारे मला मरण येऊ नये. 2. दिवसा व रात्री मरण येऊ नये. 3. घरात वा राजवाड्यात वा बाहेर मरण येऊ नये. साहजिकच आपण अमर अजिंक्य असल्याचा त्याला अहंकार निर्माण झाला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी भगवंताची अनुभूती घेणाऱ्या प्रल्हादास या खांबात तुझा नारायण आहे का अशी विचारणा केल्यावर हो असे उत्तर आल्यावर त्या खांबास लाथ मारल्यावर नरसिंह अवतारात भगवंत प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूला मिळालेल्या 3 वरांचे पालन करून राजवाड्याच्या उंबरठ्यावर 3 सांजेला आणि मुखाचा भाग सिंहाचा व शरीर मात्र माणसाचे अशा 3 अटी पाळून हिरण्यकश्यपूचा वध केला. भक्तासाठी भगवंत काय करू शकतात हे सांगणारी ही सुंदर गोष्ट आणि सुंदर नाम. स्वधर्म रक्षणासाठी आपल्या छत्रपतींना देखील अनेक वेळा असा नरसिंह अवतार धारण करावा लागला होता. फितूर खंडोजी खोपडे या शासन करताना अफजल खान वधाच्या वेळेस आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानास जीवे सोडून दिले म्हणून रागावताना. एवढेच कशाला आपल्यासारख्या सामान्य माणसांना देखील हा अवतार धारण करावा लागतो. आपण समोरच्या व्यक्तीला धमकावतो की हे बघ तू काही चुकीचे वागलास वा बोललास तर माझ्यातील राक्षस जागा होईल, मग जे काही घडेल त्याला मी जबाबदार नाही. गमतीचा भाग सोडून देऊ, पण सत्प्रवृत्तीचे संत सज्जनांचे रक्षण करण्याचे भगवंताचे ब्रीद आहे हे आपण विसरूया नको. म्हणून परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असे भगवंताचे अभिवचन आहे. हरिओम.